तयार झाल्यात आपल्या वरण चपोल्या. चवीला खूप छान लागतात. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज रात्रीसाठी मी बनवणार आहे वरण चपोल्या किंवा वरणफळंही बोललं जातं. तर त्यासाठी इकडे मी 1.5 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मी मूग डाळ घेतले, 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणखीन आपल्याला टोमॅटो लागणार आहे, हळद आणि हिंग लागेल. पहिल्यांदा आपण पाणी घालूया. आता आपण कापून घेतलेला टोमॅटो घालूया, हळद, हिंग, एक अर्धा चमचा आपण तेल घालूया. मी 2 ग्लास पाणी घालते. आता आपण हे वरण याचं मऊ शिजवून घेणार आहोत. मी कुकरला नाही लावत आहे, पातेल्यातच लावते. तर जर पातेल्यात लावत असाल ना, तर तुम्ही मी आता हळद हिंग हे घातलं ते अवश्य घाला, त्यामुळे डाळ मऊ होते. चपोल्यासाठी पीठ मळते. इकडे मी मोठ्या 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, मीठ घातलं. हातावरती मी बारीक ओवा करून घेतलेला आहे, तो घातलाय थोडा. अर्धा चमचा तेल घालते आणि मी थोडंसं तिखट घालते, कारण मी चपाती सपक नाही करणार आहे, थोडीशी तिखट आणि मिठाची बनवत आहे. त्यामुळे आपली फळं जी आहेत ना, वरणफळं, ती चवीला छान होणार आहेत. आता मी थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेणार आहे. अगदी चपातीचं पीठ मळतो सेम तसंच करायचं आहे. इकडे मी पिठाचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण 10 मिनिटं असंच ठेवून देऊया. इकडे मी वरणला फोडणी मारण्यासाठी 10 ते 15 पाकळ्या लसूण घेतला आहे, अर्धा चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरं आहे, 7-8 पाकळ्या कढीपत्ता आहे आणि 1 मिरची आहे. आणखीन आपल्याला तेल लागणार आहे, हिंग लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ लागेल. इकडे चकोल्यासाठीचं पीठ मुरून झालेलं आहे. आपण आता चपातीप्रमाणे ह्याच्या चपाती लाटून घेणार आहोत. गोल अशी चपाती लाटून घ्यायची, जास्त पातळ नाही करायची किंवा जाडही ठेवायची नाही. सेम आपण चपाती बनवतो तशीच बनवून घेऊया. तर हे बघा, मी आता 4ही चपात्या बनवून घेणार आहे अगोदर. इकडे मी 5 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. हे बघा, 5ही चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत. इकडे गॅसवरती मी मंद आचेवरती तवा गरम करून घेतलाय आणि आपण आता ह्या 4ही चपात्या अगदी थोड्याशा शेकून घेणार आहोत, म्हणजे टाकायची आणि पटकन काढायची. तर असं केल्यानं काय होतं माहिती आहे का, आपल्या चकोल्या एकदम सुट्ट्या सुट्ट्या होतात. जेव्हा आपण वरणामध्ये टाकू ना, तेव्हा त्या गिजगिजीत होणार नाहीत आणि माझ्या मुलांना अशाच आवडतात. तर आता आपण ह्या 4ही चपात्या थोड्या थोड्या शेकून घेऊया. आता या सगळ्या चपात्या मी अशा शेकून घेणार आहे. मी वरणला नेहमीच्या पद्धतीनं फोडणी मारून घेते. जिरं मोहरी घातलंय, हिंग, लसूण घालूया. लसूण एकदम लालसर तळून झालंय. आता घालते मी कढीपत्ता आणि 1 मिरची. आता मी फोडणीमध्ये शिजलेली डाळ घालते, मी घोटून घेतलेली आहे मीठ टाकून. आता आपण हे डाळीला उकळी काढूया. आता मी वरणामध्ये अर्धा चमचा तूप घालणार आहे वरून, त्यामुळे वरण अतिशय चवीचं होतं आणि आपल्या चकोल्या खूप टेस्टी लागतात. थोडासा खोबऱ्याचा कूट घातलेला आहे, त्यामुळेही आपलं वरण खूप चवीला छान होतं. कोथिंबीर घालूया. वरणला उकळी येते तोपर्यंत आपण चकोल्या कापून घेऊया. हे बघा, मी थोडेशा शेकवून घेतलेल्या आहेत, त्यामुळं आपल्या चकोल्या एकदम गिजगिजीत होणार नाहीत. तर हे बघा, मी आता सगळ्या चकोल्या मी कापून घेते. उभ्या कापून घेतलेल्या आहेत. परत आपण ह्याला असे आडवे काप देऊया किंवा तुम्ही तिरक्याही करू शकता. या पद्धतीने मी सगळ्या चकोल्या कट करून घेणार. इकडे या पद्धतीने मी चकल्या कापून घेतलेल्या आहेत चकोल्या. आपण आता ह्या वरणमध्ये सोडून देऊया. इकडे वरणाला उकळे आले, आपण आता चकोल्या सोडून देऊया आणि त्या छान शिजवून घेणार आहोत. तर आपण असं कडेने पसरवून टाकूया. हे बघा, आपण हलवून थोडेसे शिजवून घेणार आहोत. काय झालं, थोडेसे शेकल्यामुळे ह्या चकोल्या एकदम सुट्ट्या सुट्ट्या होतात आणि चवीला अप्रतिम लागतात. नक्की करून बघा, सगळ्यांना आवडणार आणि लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.